लासलगावात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। लासलगावात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केलेला आहे। कांद्याच्या घसरलेल्या दरावरून हे सगळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यात कांद्याच्या पडलेल्या दरांवरून शेतकरी संतापलेत। या कांदा उत्पादकांसाठी आता आमदार रोहित पवार मैदानात उतरलेत। रोहित पवारांच्या नेतृत्वात कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला आमदार रोहित पवारांसह आंदोलकांनी कांद्याची माळ गळ्यात घालून तसंच आंदोलन केलेलं आहे। आंदोलनानंतर रोहित पवार यांनी बाजार समितीच्या आवारातच शेतकऱ्यांसोबत कांदा भाकर खाऊन सरकारच्या धोरणांचा निषेध केलेला आहे। झालं तर 20 रुपये 21 रुपये खर्च आहे आणि मार्केटमध्ये भाव किती आहे तर 3-4 रुपयाचा भाव आहे। शेतकऱ्याला अजिबात याच्यामध्ये काहीच परवडत नाही। या लेवलला वातावरण गेलेलं आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये चटणी सुद्धा घेण्याचे पैसे त्याच्याकडे नाही। तुम्ही बोलता बोलता बोललो की इथं आम्ही ठेचा भाकर खातोय, ठेच्याला सुद्धा तेल लागतं, तेल घेण्याचे सुद्धा पैसे शेतकऱ्याकडे नाही। म्हणून कांदा जो शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेला आणि भाकरी अशा पद्धतीचं जेवण म्हणजे हे एक प्रतीक आहे की आज शेतकऱ्याची परिस्थिती काय। आणि त्या अनुषंगाने आम्ही सरकारला झोपलेल्या नाही तर झोपल्याचं सोंग घेतलेल्या सरकारला हे कळलं पाहिजे यासाठी आम्ही इथं हे जेवण त्या ठिकाणी केलेलं आहे।